नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेवर चर्चा करण्याची मागणी केली। अर्थातच ती नाकारली गेली। एवढेच नव्हे तर या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 2 मिनिटे मौन पाळण्याचीही परवानगी पीठासीन अधिकाऱ्यांनी नाकारली। मौनी अमावस्येच्या आदल्या रात्री कुंभमेळ्यात प्रचंड प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। त्यात किती भाविकांचे जीव गेले हे अजूनही स्पष्ट झाले नाही। सरकारी आकडा या दुर्घटनेत 35 लोकांचा बळी गेल्याचे सांगत असले तरी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। सपाच्या खासदार जया बच्चन यांनी तर खळबळजनक आरोप करत मृतांचा आकडा कमी दर्शवण्यासाठी त्या दुर्घटनेत मेलेल्यांचे शव परस्पर गंगा नदीत प्रवाहित करण्यात आले आणि त्यामुळे गंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्याचे म्हटले। अखिलेश यादव यांनी देखील सरकार दुर्घटनेची वास्तविकता लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले। सरकारच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या गोष्टींची वस्तुस्थिती दडवण्याचा प्रयत्न होणे हे काही पहिल्यांदाच घडत आहे असे नाही। या आधीही चीनी सैनिकांच्या घुसखोरीबद्दल सरकारने कधीही वस्तुस्थिती समोर येऊ दिली नव्हती। लष्कर प्रमुख घुसखोरी झाल्याचे सांगत असताना पंतप्रधान मात्र चीनी सैन्याने घुसखोरी केल्याचे कधीच मान्य केले नाही। कोरोना काळातही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे अपयश लपवण्यासाठी खोटे आकडे दिले गेले। नोटबंदीचे अपयश अशाच प्रकारे खोट्या कहाण्या पसरवून झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। कुंभमेळ्याच्या बाबतीतही हेच होत आहे। उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथसाठी हा कुंभमेळा म्हणजे पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठीचा एक इव्हेंट आहे। त्यामुळेच आयोजनातील अपयश वेशीवर टांगणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटनेला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। सरकार योगींचे असो अथवा मोदींचे, आपले अपयश झाकण्यासाठी सगळ्या यंत्रणांना वेठीस धरण्याचे काम नेहमीच केले जाते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।